नमस्कार मित्रांनो. संपूर्ण 2025 हे वर्ष ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या खास आहे. कारण या वर्षामध्ये महत्त्वपूर्ण जे मोठे ग्रह आहेत, जसे की शनी, गुरु, राहू, केतू हे ग्रह राशांतर करणार आहेत. आणि ह्या वर्षाच्या सुरुवातीला जो मंगळ वक्री असणार आहे, तो कर्क आणि मिथुन राशीमध्ये जवळजवळ मे महिन्यापर्यंत असणार आहे. तर याचे जे सगळे प्रभाव परिणाम आहेत, ते नेमकं कर्क राशीवरती कशा प्रकारचे असतील या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं, गुरु कर्क राशीकरता जो लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय, तो व्यय स्थानामध्ये 12व्या स्थानामध्ये येणार आहे. आणि व्ययस्थ गुरु किंवा 12वा गुरु हा अशुभ फलदायी मानला जातो. याचप्रमाणे जसं की मगाशी सांगितलं की कर्क राशीमध्ये आणि मिथुन राशीमध्ये जो मंगळ आहे तो वक्री मार्गी राहणार आहे. परंतु इथे सगळ्यात महत्त्वाची आणि शुभफलदायी अशी गोष्ट आहे ती म्हणजे शनीची. शनी हा जवळजवळ गेल्या 2-2.25 वर्षापासून कर्क राशीच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करत होता. तो 30 मार्च नंतर तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. लक्षात घ्या, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण गेल्या साधारण 2-2.25 वर्षापासून तुम्ही बघितलेलं असेल की स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे तुम्हाला जास्त प्रमाणात झालेलं होतं आणि ते आता बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, मंगळाचे जरी परिणाम आपल्याला निगेटिव्ह मिळत असतील तर ते तात्कालिक असतात. शनीचे जे परिणाम असतात, जे की आपल्याला निगेटिव्ह असतात, ते लाईफ टाईम असतात, म्हणजे संपूर्ण जीवनावर जे प्रभाव करणारे असतात. आणि असा जो शनी जो की तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करत होता, दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं, अष्टमस्थ शनीचं भ्रमण त्याला लघु 7.5 म्हणतात. आणि कर्क राशीसाठी 7.5 ही थोडीशी त्रासदायक जाते, त्याचा अनुभव तुम्ही घेतलाय. म्हणजेच या वर्षामध्ये ही गोष्ट किंवा ही घटना कर्क राशीसाठी खूपच चांगली आहे. बाकी जे मंगळ तुमचे वक्री मार्गी असते त्याचे प्रभाव परिणाम आपण बघू, परंतु तात्कालिक असेल. मात्र ही गोष्ट खूप चांगली आहे. तर आता आपण विचार करू की तुमचं 2025 मध्ये शारीरिक मानसिक स्वास्थ्य हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीमध्ये जो मंगळ आहे तो भ्रमण करतोय, सध्या वक्री आहे. आणि 22 जानेवारी नंतर तो तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि जवळजवळ 30 एप्रिल नंतर तुमच्याच राशीमध्ये येईल आणि 7 जून नंतर तो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये येणार आहे. तर लक्षात घ्या, या वर्षाच्या मे महिन्यापर्यंत तुम्ही जबरदस्त इन्व्हॉल्व असणार आहात, जबरदस्त काम करणार आहात, बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह असणार आहे. स्ट्रेस, टेन्शन छोट्या मोठ्या कामाचे होणार आहे. छोटी मोठी कामं न जाण्यामुळे फ्रस्ट्रेशन थोडंसं जास्त येणार आहे. आणि तुमची जी रास आहे ही इमोशनल आहे, छोट्या मोठ्या गोष्टी अगदी मनाला लावून घेते, हृदयापासून विचार करते. त्यामुळे कधी कधी थोड्याशा त्रासदायक गोष्टींना सुद्धा असं तुम्हाला वाटू शकेल की गोष्टी खूपच त्रासदायक झालेल्या आहेत. परंतु काळजी अजिबात करू नका, हा तात्कालिक कालावधी आहे. त्याच्यामुळे स्ट्रेस, टेन्शन जरी आले तरी ते दीर्घकाळ टिकणारे नाहीत. मात्र परंतु तुमच्याकडून तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, किंवा प्रेशर खाली येऊन किंवा आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. सरळ सरळ राहा, ट्रान्सपरन्सी दाखवा. जी गोष्ट फार महत्त्वपूर्ण आहे. थोडीशी धावपळ होईल, दगदग होईल, परंतु होण्यासारखीच आहे. कारण मंगळाचं भ्रमण हे अशाच प्रकारचं असतं. कारण मुळातच कर्क राशीचा मंगळ जो असतो तो नीच राशीचा असतो आणि व्ययातला मंगळ जो मिथुन राशीचा असेल तो शत्रू राशीतला असतो. त्याच्यामुळे हे थोडेफार त्रास होणार. ते जरी झाले तरी ते तात्कालिक. त्याच्यामुळे त्याचं फारसं काय स्ट्रेस, टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत की तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल. तर आर्थिक स्थैर्याबद्दल थोडीशी काळजी घ्या. या संपूर्ण वर्षामध्ये गुरुचा ग्रह महत्त्वपूर्ण ग्रह आहे, तो तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. गेल्या वर्षी जो लाभस्थानामध्ये भ्रमण करत होता गुरु, त्यांनी तुम्हाला काही चांगले लाभ सुद्धा दिले असेल किंवा पैशाच्या संदर्भात फारशी काही चिंता आलेली नसेल. परंतु या वर्षामध्ये थोडेफार फायनान्शियल क्रंचेस वगैरे येऊ शकतात. गोष्टी तुमच्या पेंडिंग झाल्यासारख्या वाटतील. म्हणजे गोष्टी थोड्याशा वाढत आहेत, पटकन गोष्टी होत नाहीत. ज्या गोष्टी आधी खूप सोप्या वाटत होत्या त्या आता कठीण होऊन बसतात. अशा प्रकारच्या काही गोष्टी होतील. आर्थिक संदर्भात तसे काही त्रास होण्याची शक्यता आहे. मोठे आर्थिक जबाबदारी वगैरे काही घेऊ नका, ते पार करणं थोडंसं कठीण होऊन बसेल. काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिनांक 7 जूनपासून ते 29 जुलैपर्यंत कालावधी आहे. त्यामध्ये थोडीशी तुमची स्पेंडिंग वगैरे जास्त होईल, खर्च जास्त होईल. आणि ते एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे केतू जो ग्रह तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करत होता, तो 19 मे नंतर तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तो केतू खर्च तुमचे जास्त करेल. आता तुमची जी जरा आहे थोडीशी प्रॅक्टिकल आहे, म्हणजे व्यवहारी आहे. पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे याचं तुम्हाला ज्ञान चांगलं असेल ते उपजत आहे. परंतु तरी सुद्धा थोडेफार खर्च होतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर साधारणतः 28 ऑक्टोबरपासून ते जवळजवळ 8 डिसेंबरपर्यंत मोठे ट्रेड घेऊ नका किंवा मोठे ट्रेड करू नका. ती दुसरी पण महत्त्वाची गोष्ट आहे की मे महिन्यानंतर कुठल्याही प्रकारची रिस्क, मग ती शेअर मार्केटमधली असेल किंवा अन्य कुठल्याही गोष्टीमधली असेल, क्षेत्रामधली असेल, घेऊ नका, करू नका. गोष्टी तुमच्या विरोधात जातील. काळजी घ्या. आणि तेवढ्या वेळेपुरतं तरी हे तुम्हाला स्ट्रेस जास्त जाणवेल. याचप्रमाणे गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर साधारणतः 14 सप्टेंबरपासून
ते 28 ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीमध्ये घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे वगैरे प्रसंग निर्माण होते. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. गोष्टी थोड्याशा टोकाच्या होत आहेत का किंवा कॉम्प्लिकेटेड होत आहेत का, अशा प्रकारचे काय अनुभव येतील, पण तसं काय मुळात होणार नाही. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. याचप्रमाणे रिलेशनशिप किंवा तुमचं जे लव्ह लाईफ आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर इथे एक गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. परत तेच आहे की साधारण मेपर्यंतचा जो कालावधी आहे तो तेवढासा सोपा नसेल. तुमच्या रिलेशनशिपमध्ये ज्या असणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास जाणवतील आणि त्याचा स्ट्रेस तुम्हाला जाणवेल. याचप्रमाणे जवळजवळ 28 ऑक्टोबरपासून ते 8 डिसेंबरपर्यंतच्या कालावधीमध्ये सुद्धा तुमच्या दोघांमध्ये तू मैं सारखे प्रसंग निर्माण होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. एकतर व्ययस्थानामध्ये मंगळ वक्री मार्गी होणार आहे आणि व्ययस्थानामध्ये गुरु सुद्धा येणार आहे. त्याच्यामुळे ज्या गर्भवती महिला आहेत किंवा गर्भवती महिला होतील त्या दरम्यान समजा काही तर कर्क राशीचं, तर त्यांच्यासाठी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. व्यस्त गुरु हा त्रासदायक थोडासा होऊ शकतो, काळजी घ्या. जे हे असते म्हणजे विद्यार्थी वर्ग आहे त्यांनी सुद्धा जास्त एफर्ट देणं गरजेचं आहे. प्रयत्न जास्त म्हणजे 200% प्रयत्न करणं गरजेचं राहील. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर साधारणतः तुमच्या व्ययस्थानात जो मंगळ वक्री मार्गी असणार आहे जवळजवळ जूनपर्यंत आणि त्याच्यानंतर जवळजवळ हा जो गुरु तुमच्या व्ययस्थानात येणार आहे ते तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा त्रासदायक गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागेल. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास जास्त प्रमाणात होणं आणि ते कॉम्प्लिकेटेड होणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये वादविवादाचे सुद्धा काही प्रसंग असे निर्माण होऊ शकतील. तर थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे. छोट्या मोठ्या गोष्टींना पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही स्ट्रेसमध्ये येऊ नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरी काय तुम्हाला वाटलं की गोष्टी थोड्याशा वेगळ्या आहेत परंतु ते फारसं टोक गाठणार नाही. याचं कारण शनी जो आहे म्हणजे तुम्हाला स्ट्रेस जास्त येणार. शनी जो आहे हा मार्च नंतर किंवा एप्रिल नंतर तुमच्या भाग्यस्थानात जाणार आहे. तरी सुद्धा जे तुमचे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये थोडीशी हार्मनी राखणं गरजेचं राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात जास्त मेहनत वगैरे करावी लागेल. जास्त फिरणं वगैरे होईल. कार्यक्षेत्राच्या संदर्भात तुम्हाला असं पण वाटू शकेल की आपण चेंज करा किंवा काय. अजिबात कुठल्याही प्रकारचे टोकाचे निर्णय घेऊ नका. ते निर्णय ते अंदाज तुमचे चुकण्याची शक्यता जास्त आहे. या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहिली गोष्ट फार महत्त्वाची आहे. तुम्हाला असं वाटू शकेल की आपण आपल्याकडून जास्त काम करून घेतलं जात आहे, आपल्याला जास्त राबवलं जात आहे किंवा जे वरिष्ठ आहेत किंवा सहकर्मी आहेत त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. असं जरी होत असेल तर असं धरून चला की ही तुमची टेस्ट आहे आणि त्याच्यातून तुम्हाला जायचं आहे. थोड्या कालावधीनंतर ज्या गोष्टी आहेत त्या बदलणार सुद्धा आहेत. कुठलीच गोष्ट ही कायमस्वरूपी नसते. परत एक की जो शनी तुमच्या भाग्यस्थानी जाणार आहे तो गेले साधारण 2-2.25 वर्ष जसे गेली तेवढे त्रासदायक वर्ष किंवा तेवढे त्रासदायक अनुभव तुम्हाला लॉंग टर्मसाठी अजिबात देणार नाही. यानंतर आपण चर्चा करू डे टू डे लाईफमध्ये जे ग्रहयोग आहेत त्याचे जे प्रभाव परिणाम असतील त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की रवी आणि शनीची युती तुमच्या अष्टम स्थानात होणार आहे साधारण 12 मार्चला. इथे पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे जे आर्थिक व्यवहार असेल त्याकडे लक्ष द्या. आर्थिक व्यवहार चुकीचे होणं, फसवलं जाणं अशा प्रकारचे काय अनुभव येते. तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. तुमचे जे वैवाहिक जोडीदार त्यांच्यासुद्धा आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास या दरम्यान डोक्यावर पडू शकते. याचप्रमाणे रवी आणि राहूची युती साधारण त्याचा जो प्रभाव आहे तो 15 मार्चपासून ते 25 मार्चपर्यंत असणार आहे तुमच्या भाग्यस्थानामध्ये. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. म्हणजे कुठल्याही प्रकारची नवीन कामं हाती घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. या दरम्यान चीटिंग वगैरे तुमच्यावर सुद्धा होऊ शकेल. तुमची जी इमेज असेल सार्वजनिक इमेज त्याला धक्का लागण्यासारखं सुद्धा प्रसंग या दरम्यान निर्माण होऊ शकते. याचप्रमाणे शनी आणि राहूची युती सुद्धा भाग्यस्थानात होणार आहे. तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. गोष्टी थोडंसं या दरम्यान फ्रस्ट्रेटिंग ज्याला आपण म्हणतो कुठलंही काम केलं तर त्याच्यामध्ये अपयशानं गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे न होणं अशा प्रकारचे काय अनुभव येते. परंतु स्वतःवर ते नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. शनी राहूची जी युती आहे ती 36 वर्षानंतर तुमच्या भाग्यस्थानात होणार आहे. काळजी घ्या. कुठलंही नवीन काम हाती घेऊ नका. ही जी युती आहे ती 14 एप्रिल दरम्यान होणार आहे. याचप्रमाणे रवी आणि गुरुची युती मिथुन राशीमध्ये 24 जूनला होणार आहे. ही युती ज्यांना परदेश गमन करायचं आहे त्यांच्यासाठी अतिशय चांगली असणार आहे. म्हणजे परदेश गमन म्हणजे जवळजवळ मेच्या नंतरचा जो कालावधी आहे तुम्हाला परदेश गमनासाठी खूप चांगला. म्हणजे ज्या व्यक्तींना परदेश गमन जायचं आहे, बाहेरगावी जायचं आहे, सेटल व्हायचं आहे किंवा कामकाजासाठी काही कामं आहेत त्यांच्यासाठी जो जवळजवळ मे नंतरचा जो कालावधी आहे तो चांगला असणार आहे. खास करून रवी गुरुची जी युती 24 जूनला होणार ती अतिशय चांगली असणार आहे. याचप्रमाणे
मंगळ आणि केतूची युती 22 जुलैला होणाऱ्या तुमच्या द्वितीय सणात. इथे थोडंसं लक्ष द्या. खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट या दरम्यान करू नका. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. या दरम्यान काही प्रलोभनं तुमच्या समोर येऊ शकतील. आर्थिक गुंतवणुकीच्या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे ग्रहण याचा जो प्रभाव आहे या संपूर्ण वर्षातील ग्रहण कालावधी जो आहे किंवा त्याचा जो प्रभाव आहे तो साधारण 17 ऑगस्टपासून ते 17 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे तुमच्या द्वितीय आणि अष्टम सणामध्ये. आरोग्याच्या संदर्भातली काळजी घ्या आणि आर्थिक व्यवहार या दरम्यान जपून करण्याची शक्यता जास्त राहील. अशा काही गोष्टी तुमच्या समोर येऊ शकतील की तुम्ही त्या गोष्टी तुम्हाला वाटेल की अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली किंवा गोष्टी केल्या तर कदाचित तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल. पण तसं करू नका, कारण मुळातच तुम्हाला आतापर्यंत समजलेलं असेल की 2025 संपूर्ण वर्ष तेवढं काही सोपं नाही आहे. तर त्यामुळे होतं काय बऱ्याच वेळा की आपण एखादी गोष्ट वरती हे करण्यासाठी थोडंसं जास्त रिस्क घेतो. ते रिस्क मात्र घेऊ नका आणि ग्रहण कालावधीमध्ये तुमची मानसिकता तशी होईल आणि मुळातच तुमची जी रास आहे त्या राशीचा स्वामी चंद्र आहे. त्याच्यामुळे ग्रहण कालावधी, अमावस्या पौर्णिमा या दरम्यान तुमचे मूड स्विंग जास्त प्रमाणात होतात. तर हा कालावधी थोडं लक्षात घेणं जास्त गरजेचं राहील. याचप्रमाणे या संपूर्ण वर्षाच्या अशा काही तारखा आहेत की ज्या अतिशय शुभफलदायी राहतील. म्हणजे जरी तुमची कर्क रास असेल तरी जर तुमचा जन्म या तारखेदरम्यान असेल तर तुम्हाला वर्ष अतिशय चांगलं जाईल. त्या तारखा आधी बघू कोणत्या आहेत त्या. तर साधारण ज्यांचा जन्म 15 जून ते 15 जुलैच्या दरम्यान आहे, 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान आहे, 15 फेब्रुवारी ते 15 मार्च यांच्या दरम्यान ज्यांचा जन्म आहे त्यांच्यासाठी हे जे संपूर्ण वर्ष आहे ते चांगलं जाईल. जरी तुमची कर्क रास असली तरी स्ट्रेस टेन्शन जेवढे आत्तापर्यंत आपण अनुभवले तेवढे अनुभवास येणार नाही. याचप्रमाणे म्हणजे आता हे ज्या जन्मतारखा आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्यासाठी आणखीन पण काय चांगल्या गोष्टी होतील, जसं की विवाह ठरणं, विवाह फायनल होणं, प्रत्यक्ष विवाह होणं, आर्थिक संदर्भात काही चांगले लाभ मिळणं. याचप्रमाणे नवीन नोकरी लागणं, कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही चांगले लाभ, तुमच्या काय एक्सपेक्टेशन असतील, तुमच्या काय इच्छा आकांक्षा असतील त्याची पूर्ती होणं, अशा प्रकारचे चांगले अनुभव या दरम्यान निश्चित येतील. याचप्रमाणे अशा पण काही तारखा आहेत की त्या तारखेदरम्यान जर का तुमची जन्मतारीख असेल तर गोष्टी तुमच्यासाठी खूपच कॉम्प्लिकेटेड होतील. जसं की ज्यांची जन्मतारीख 18 मार्च ते जवळजवळ 25 मार्च या दरम्यान असेल त्यांच्यासाठी हा कालावधी अतिशय त्रासदायक जाईल. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेऊ नका, मोठी कामं हातात घेऊ नका आणि कमिटमेंट प्रॉमिसेस याच्यापासून लांब राहा. रिस्क अजिबात घेऊ नका, कुठल्याही क्षेत्रातली असली तरी घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं कर्क राशीचं 2025 करताचं संपूर्ण वर्ष.